भाजपाचे खारघर शहर माजी अध्यक्ष तथा भाजपा रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांचा वाढदिवस खारघर शहरामध्ये वृक्षारोपण मोहीम राबवून साजरा करण्यात आला। यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील ब्रिजेश पटेल यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। खारघर सेक्टर 19 येथे राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहीममध्ये भाजपाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ब्रिजेश पटेल यांच्यावरती अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, भाजपाचे नेते किरण पाटील, भाजपा महिला प्रदेश सोशल मीडिया उपाध्यक्षा बीना गोगरी, भाजपा खारघर शहर महिला अध्यक्षा साधनाताई पवार, भाजपाचे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील तसेच भाजपाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व रहिवाशांनी ब्रिजेश पटेल यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच पर्यावरण रक्षणाचे धडे दिलेले आहेत। पर्यावरणाचं महत्त्व ओळखून यावर्षी वृक्षारोपण मोहिमेला अधिक महत्त्व दिल्याची भावना ब्रिजेश पटेल यांनी यावेळी व्यक्त केली। दस जून यानी मेरे जन्मदिन के अवसर पर हर साल की तरह ये साल भी कुछ सोशल वर्क करना है, ये उद्देश्य को ध्यान में रखते हुए और हमारे नेता आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी, लोक नेते रामशेठ ठाकुर जी और हमारे विधायक प्रशांत ठाकुर जी हमेशा अपील करते रहते हैं अपने जन्मदिन के अवसर पर कुछ न कुछ ऐसी सेवा का काम करना है जिसे लोकोपयोगी काम हो, लोगों को उसका फायदा मिले। इसलिए आज हमने सबने मिलके हमारे सेक्टर 19 खारघर का जो गार्डन है वहाँ पेड़ पौधे लगा के हमारी दुनिया में जो हमको ऑक्सीजन की कमी हो रही है, आज देख रहे हैं ग्लोबल वार्मिंग यानी हर साल गर्मी बढ़ती जा रही है। ये साल भी हमने अनुभव किया, सब लोग गर्मी से त्रस्त से, तो हमने सभी ने संकल्प लिया कि हम हर साल पेड़ लगाते जाएंगे और जो अपना ये जो हमको गर्मी का सामना करना पड़ता है, ऑक्सीजन की कमी की महसूस करनी पड़ती है, वो कमी महसूस ना हो। इसलिए आज हम सभी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता ने मिलकर हमने आज ट्री प्लांटेशन का कार्यक्रम किया था। मैं सभी पदाधिकारी का और सभी खारघर की जनता का धन्यवाद करता हूँ कि ऐसे सोशल वर्क पर आप उपस्थित रहे और अपने ऐसे अच्छे कार्य में आपने भी अपना हाथ बढ़ाया, इसलिए आपका धन्यवाद करता हूं। और मेरे को बहुत खुशी है कि कल ही अपने खारघर में बारिश की शुरुआत हो चुकी है और ये जो हमने पौधे लगाए वो जरूर इसका विकास होगा और हम लोग हर रोज इसका ध्यान रखेंगे और कैसे ये पौधे बढ़े इसके लिए पानी
पाने का भी नियोजन हमने किया है। तो ऐसा एक शुभ कार्य आज हमने हमारे जन्मदिन के अवसर पर किया है। मैं सभी खारघर वासी और देशवासियों को मैं विनती करता हूं कि हम ऐसा कुछ तो करते रहे जिसके कारण आज हम पूरे खारघर को ग्रीन खारघर बना पाए, ऐसी विनती करता हूं। आज के अवसर पर कार्यक्रम में हमारे ज्येष्ठ नगर सेवक अभिमन्यु सिंह पाटिल जी, उपाध्यक्ष किरण पाटिल जी, हमारे सचिव दीपक शिंदे जी, कुणाल भाई, प्रवीण भाई, हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष नितेश पाटिल जी, साधना पवार जी, हमारी महिला मोर्चा अध्यक्षा, और सभी हमारे सम्मानीय पदाधिकारी कुणाल भाई, विपुल भाई, हमारे 19 के जो वृक्ष प्रेमी हैं जो हर रोज पौधे को पानी पिलाते हैं, सर हमारे जीवराज भाई चौधरी, सीमा जी, अपनी शर्मा मैडम, हमारे अश्विनी बोड़ मैडम, जुमा मैडम, सोमा विश्वास मैडम, अपनी गायत्री मैडम और अपनी भाग्यश्री मैडम, प्रवीण जी और सभी हार्दिक पटेल जी, हमारे शैलेंद्र त्रिपाठी जी और सभी लोगों का मैं धन्यवाद करता हूँ कि ऐसे शुभ अवसर आप लोग उपस्थित है। सभी का धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। आमचे खारघरचे माजी अध्यक्ष ब्रिजेशभाई पटेल आणि रायगड जिल्ह्याचे सचिव यांना वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पहिले तर आमच्या भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्ह्याचे सचिव ब्रिजेशभाई पटेल यांना वाढदिवसाच्या खारघर शहर मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो। आज आपण बघतो आहोत की आमचे जे नेते आहेत, देशाचे नेते असतील, आमचे स्थानिक नेते असतील, यांनी आम्हाला एक शिकवण दिली आहे की आपला वाढदिवस हा नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत साजरा करायचा आहे आणि तो आम्ही सगळे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील याचं तंतोतंत पालन करताना इथे दिसत आहोत। आमच्या ब्रिजेशभाईंच्या वाढदिवसानिमित्त आज इथे मोठ्या संख्येने आमचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे इथे शुभेच्छा द्यायला ब्रिजेशभाईंना आलेले आहेत। त्याचबरोबर ह्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलेलं आहे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे या म्हणीनुसार आपण बघतो की वृक्षांची आज जे पर्यावरणाची जी हानी होते ती पर्यावरणाची हानी टळली पाहिजे याचाच एक भाग म्हणून आज इथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि जे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे ते वृक्षारोपण भावी म्हणजे ते टिकवण्याची जबाबदारी देखील ब्रिजेशभाईंबरोबरच आम्ही सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली आहे। पुनश्च एकदा ब्रिजेशभाईंच्या या उपक्रमाचं कौतुक करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टी खारघर मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच उत्तर रायगड जिल्ह्याचे सचिव आमचे मित्र मार्गदर्शक ब्रिजेश पटेल यांचा आज वाढदिवस। आजचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने वेगळा आहे। याचं कारण असं आहे की आपण बघितलं की कालच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतली आणि 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आणि आज ब्रिजेशभाईंचा वाढदिवस असं त्रिवेणी संगम आजच्या दिवशी घडून येतोय। दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होत असतो, परंतु यावेळी आपल्या ह्या सेक्टर 19चे त्यांचे सर्व समाज बांधव, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी इथे मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्यात आणि या दिवसाचं औचित्य साधून मी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। ब्रिजेशभाई, तुम्हाला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या हातातून चांगली सामाजिक राजकीय सेवा घडो, राष्ट्राची सेवा घडो आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो, तुमचं हेल्थ चांगलं निरोगी राहो ही ईश्वराची प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज 10 जून आणि नुकताच आपण सगळ्यांनी पर्यावरण दिवस आपण इथे साजरा केला आणि खारघर शहराचे आमची भाजपाची जे आपण नीव म्हणू शकतो ज्याला, की जो एक असा दगड की नेहमी त्याने भाजपाला इथे खारघरमध्ये उभं ठेवलं स्वतःच्या खांद्यावर आणि आज भाजपाची इथे खारघरमध्ये सेवा देत आज ते रायगड जिल्ह्यावर आपली सेवा देत आहेत असे आमचे लाडके अध्यक्ष ब्रिजेशभाई पटेल यांचा आज वाढदिवस। या निमित्ताने मी आणि आमचा संपूर्ण खारघर भाजपा महिला मोर्चा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेशातर्फे मी सन्माननीय ब्रिजेशींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। तुमची अशीच राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये प्रगती होत राहो, तुम्हाला सुदृढ आयुष्य मिळो आणि तुमचा आनंद असाच द्विगुण होत राहो, याच शुभेच्छा देऊन थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज ब्रिजेश पटेल यांचा वाढदिवस आहे। गेली 10 वर्ष झाले ते अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि आता सध्या ते रायगड जिल्हा चिटणीस म्हणून कार्यरत आहे आणि आपण त्यांचा कार्यकाल बघितलाच आहे की अगदी उत्तम प्रकारचे सगळ्यांशी संबंध, कट्टर समर्थक बीजेपीचे, अशा पद्धतीने त्यांनी चांगले कार्य केलेले आहे आणि आजही त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ऑक्सिजन युक्त म्हणजे लोकांना ऑक्सिजन पुरवणारी झाडं लावून लोकांसाठी उपयुक्त असंच काम केलेलं आहे आणि आमच्या बीजेपीच्या पार्टीचे ते असे ऑक्सिजन आहेत। त्याच्यामुळे महिला मोर्चा असो, युवा मोर्चा असो किंवा फादर बॉडी असो, सगळेच जण त्यांचा सल्ला घेतात कारण त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे पार्टीमधला आणि पुन्हा एकदा त्यांना मी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देते वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहो
त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद. थँक्यू. भारतीय जनता पार्टी खारघर मंडळचे माजी शहराध्यक्ष व उत्तर रायगड जिल्ह्याचे सचिव माननीय ब्रिजेशभाई पटेल यांना वाढदिवसाच्या आमच्या सर्व युवांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आज वृक्षारोपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त झाले त्याबद्दल त्यांचे भरपूर कौतुक.